राम राम भावांनो. ऑल ट्रिप ट्रक ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो. तर मी आज आहे पुणे मार्केटला सकाळी उठतो आणि मागं जाऊन चेक करतो गाडी किती खाली होती. तर आज काय गाडी खाली व्हायची गॅरंटी कमी होती मित्रांनो. ब्रश करून आल्याच्या नंतर जातो नाश्ता करायला टपरीवर मार्केट यार्डमध्ये. राईस खातो, सकाळ सकाळ नाश्ता करतो. हे बघा मार्केटमध्ये गाड्या सोमा पाहुणा आमचं खाली झालेलं आहेत आणि चाललेले आहेत गाडी घरी घेऊन. माझी गाडी काय आज खाली होत नाही. आंघोळ करून येतो, फ्रेश होतो, गाडी पॅक केलेली आणि नंतर जातो मित्रांनो जेवण करायला. सोबतीला असतात बिशन अण्णा महाराज गाववाले आमचे, त्यांच्यासोबत जातो, जेवण करतो. दिवसभर आराम करून संध्याकाळी गप्पा मारायला गेल्यानंतर हे मनी माव येतं, त्याच्याबरोबर थोडंसं टाईमपास करतो आणि परत संध्याकाळी मी बिशन अण्णा जातो जेवायला गेल्यानंतर मित्रांनो आमची राईस प्लेटची ऑर्डर येते. आज उद्या शनिवार असल्यामुळे सगळं बंद असतं. एकच हॉटेल चालू आहे, तिथं राईस प्लेट खातो. नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझी शनिवारी गाडी खाली होती. खाली झाल्याच्या नंतर पॅक करून डायटिंगचा आपला थोडंसं आहार घेतो आणि आज दिवसभर मी तिथंच थांबतो, कारण मालच निघलेला नसतो. आज मार्केटमध्येच एकटाच थांबलेलो असतो. आज तर कोणी सोबत नसतं. आजचा दिवस एकटाचा इथंच जातो. नंतर खात्यात असणारे बाळासाहेब फाळके त्यांचा येतो कॉल. ते आलेले असतात, तर त्यांनी गाडी सोडली, आता बारक्या गाडीवर पोर्टरवर काम करतात. हे बघा, तेवढ्यात पंकज भाऊ बी येतं. पंकज भाऊला बिर्याणी आणायला सांगितलेली असते. आता काय श्रावण संपलेला आहे. पंकज भाऊ बिर्याणी घेऊन येतो. बाळासाहेब आम्ही तिघजण जातो चहा प्यायला. येवलीचा चहा पितो. नंतर बाळासाहेबाला करतो बाय बाय आणि नंतर येऊन बसतो गाडीत आल्याच्या नंतर मित्रांनो खातो बिर्याणी. तिथं झोपून सकाळी 4 वाजता निघतो. जातो बॅटरी भरायला एक साईड. पिंपरी चिंचवडला आलेलो आहे मित्रांनो सकाळी बॅटरी भरायला. हे बघा एक साईड बॅटरीचं कंपनीत आलेलो आहे पिंपरी चिंचवडला. गाडी लोडिंगला लावतो आणि सकाळी 11 वाजता जातो जेवण करायला कॅन्टीनला, कंपनीचं कॅन्टीन. जेवण करतो, माघारी येतो गाडीपाशी. गाडी बघा मित्रांनो लोडिंगला लावलेली आणि लोड झालेली. दुपारच्या वाजले 2. लोड झाल्याच्या नंतर मित्रांनो आता पेपरसाठी जरा थांबलेलो आहे. पेपर यायची वाट बघत बसलेलो असतो. पेपर घेतो, नॉनस्टॉप निघतो मित्रांनो. नॉनस्टॉप जातो डायरेक्ट निप्पाणीला आल्याच्या नंतर डिझेल टाकायला थांबतो. डिझेल टाकीतो, गाडीचं टाकी फुल करून इथंच झोपायचं असते. गाडी साईडला लावतो आणि आता झोपायचं आहे मित्रांनो. सकाळी उठून बघू. सकाळी 6 वाजता उठतो मित्रांनो तिथून आणि निघालेलो आहे आता पुढच्या प्रवासासाठी. तर जायचं आहे आणि नॉनस्टॉप येतो. मग नंतर धारवाडच्या टोलनाक्यावर आल्यानंतर मित्रांनो आता 150 किलोमीटरचं रनिंग झालेलं आहे. 100-150 चेक करतो खडं आणि जातो पुढं. हुबळी बायपासला गेल्यानंतर गाडीचा जॉइंटरभर फेल झालेला आहे मित्रांनो. जॉइंटरभर फेल झाल्यानंतर गाडी साईडला उभा करायची आणि फिटरला बोलवतो. फिटर या आल्याच्या नंतर खोली ते जॉईंट आणि माझं तिथंच दिवस जाणार आहे. मागून संतोष दाजी येतात आमचं. दाजींनी पार्सल राईस आणलेला आहे. इथं खायला मला काय नव्हतं म्हणून त्यांना येता सांगितलं राईस घेऊन या. त्यांनी 4 वाजता जॉइंटरभर फिट करून दिल्याच्या नंतर हुबळीच्या टोलनाक्यावर एकदा नट चेक केली आणि नॉनस्टॉप निघालो मग मित्रांनो ओकेमध्ये. आणि बांकापूरला जाऊन काचा बिचा साफ करून निघालो. तिथून पुढं ज्या गाड्या उचलल्या डायरेक्ट आईमाता हॉटेलला. आईमाताला झोपलो, सकाळी उठलो आणि निघालो आहे मित्रांनो पुढच्या प्रवासासाठी. आता काय थोडंसं जायचं 100 किलोमीटर. दावसपेठला जातो, ब्रश करतो आणि 1 ग्लास दूध इथंच मारायचं आहे आता, कारण तिथंच आपल्याला खायला काय भेटत नाही गोडाऊनला, कारण सगळं ते रानात गोडाऊन आहे. मग हे 9-9:30च्या दरम्यान मी येतो गोडाऊनला, एंट्री करतो. हे बघा गाड्या आज तर बक्कळ गाड्या आहेत. बघू आज खाली होती नाही होत. बसलेलो असतो गाडीत, तेवढ्यात ही जोडीदार एक जाता अंडी देऊन जाते. ते म्हणते काय माझी गाडी लोड झाली. आणि त्याच्यानंतर गाडी आपली खाली होती मित्रांनो 6 वाजता. साईडला करतो गाडी, रिसिव्ह घेतो आणि इथून 6 वाजता निघतो. निलबांगला टू प्रवास चालू होतो माझा. संध्याकाळच्या 10 वाजता येतो केअरपेटला आल्यानंतर चितकर बी आलेला असतो खाली करून कोकोला. सुभासराव तर आधीच इथं असतात. आम्ही जेवण करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो मित्रांनो, डायरेक्ट गाडी घेऊन जातो ग्रीस मारायला. गाडीला ग्रीस मारलेलं नाही आपली केअरपेटमध्ये मारू म्हणून. महागारी येऊन बघतो काय चितकरने बॅटऱ्या खोलून ठेवल्यात. हे बघा त्याचे खूट जळलेलं आहे, काल कोकोला खाली करताना जळालेलं आहे खूट. त्याच्यानंतर जातो मित्रांनो खोटवाल्याकडे मेन चितकर बॅटरी घेऊन आणि गेल्याच्या नंतर चितकरने आम्ही ज्यूस पितो. ॲपल ज्यूस मारतो एक आणि बॅटरीचं खूट बनवून घेतो, रिपेअर करून झाले. त्याच्यानंतर हे बघा केअरपेटमध्ये गेटच्या समोरच आहे मार्केटच्या.
नंतर बॅटरी फिट करतो आणि जातो चिकन आणायला. आज काय चिकनचा बेत बनवायचा आहे मित्रांनो. चिकनचा बेत बनवल्याच्या नंतर काय आता नसतं वडायचंच काम. हे बघा भात बेत आमचे रेडी झालेलं आहे. चपात्या भात आणि चिकनची भाजी. दुपारा जेवण करतो मित्रांनो 2 वाजता आणि जेवण करून परत आराम करतो. नंतर चिचकरची गाडी आणि सुभाषरावची गाडी लोड झालेली. माझी काय आज नाही लोड. दोघं बी चाललेले असतात. दोघांना करतो टाटा बाय बाय. परत भारत येतो. भारतच्या पाचतो. भारतला करतो बाय बाय. भारत बी म्हैसूरून भरून आलेला आहे. रिजेक्ट झालेला आहे माल त्याचा महागारी चाललेला आहे. आज काय माझं मीन भागवत मग इथंच झोपणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 2 दिवस काय ब्लॉक नाही बनवलेलं कारण मी पडलेलो असतो आजारी. लाकडं भरायला जातो मी. लाकडं भरून आल्याच्या नंतर राजस्थानीला थांबलेलं बाळू खेडकर जोडीदार हे बी गडी लाकडाला आलेला असतो. मग नंतर मित्रांनो उत्तम मिस्त्रीला घेऊन जातो दवाखान्यातून आले काकतीलाच बेळगावला इंजेक्शन घेतो. मिस्त्रींना करतो बाय बाय. आणि हे बघा गोळ्या एवढ्या दिलेल्या आहेत मला 2 दिवसाच्या गोळ्या. नंतर येतो निपाण्याच्या पंपात टाकी करतो फुल. डिझेल फुल करून आपल्याला जायचं आहे. पेट नाक्याला आल्याच्या नंतर हे बघा काय गंमत आहे. मागून बी धक्का देते आणि वडीतही बी एका गाडीला. धंदा करावं तर ह्यांनीच करावं. त्याच्यानंतर बाळू खेडकर मी आणि सचिन मामा काल भरलेला आहे. त्यांची गाडी हाल्टिंग आहे 1 दिवस जाता रोडमध्येच. त्याच्यामुळं आम्ही जेवण करतो संध्याकाळी. खेडशिवापूरला जातो आणि झोपतो मी कारण मला पहाटं उठून जायचं आहे खाली करायला. पहाटं उत्तम शेट्टी येतात गाडी घेऊन माझ्यावाली. गाडी करतो चेंज खाली करायला. ती त्यांच्याकडे देतो 8944 आणि मी माझी गाडी 2709 घेऊन येतो कोकवाला भरायला. डायरेक्ट आल्यानंतर मित्रांनो एंट्री करतो. गाडी लावतो खाली करायला आणि गाडी भरल्याच्या नंतर अक्षय भोरडे बी असते सोबतीला. दोघाच्या बी गाड्या भरल्यात बघा. त्यांची 1127 आणि 2709 गाड्या भरल्याच्यानंतर भेटतं बिल आम्हाला 11 वाजता. जातो गाडी करतो आऊट. सकाळी 6ला आलतो मित्रांनो इथं गाडी भरायला. आऊट करतो गाडी आणि निघायचं आहे आम्हाला पुढच्या प्रवासासाठी. पुढं येऊन जातो बघा बोगदा लागला कात्रजचा नवीन बोगदा पास करून मित्रांनो जायचं आहे डायरेक्ट आता जेवायला. खेडशिवापूर पास केल्यावर ट्रॅफिक लागतं. ट्रॅफिक पुढं दिसतंय. ट्रॅफिक लागतं मग तिथंच आम्ही राजस्थानीला जेवायला गाडी घालतो. जेवण करतो गोळ्या खातो आणि तिथून पुढचा प्रवास चालू करतो. 2 वाजता खंडाळ्याचा घाट चढतो मित्रांनो. हे बघा घाटाचं दृश्य. संध्याकाळी मित्रांनो बॉर्डरला येतो 7:30 वाजता. बॉर्डरला एंट्री देतो आणि जातो डायरेक्ट पंपात आल्याच्यानंतर दरेकर पुढं दुपारास आमच्या पुढं निघालेलं असतं भरून. ते बी भेटतंय पंपात. आमच्याच मालकाच्या आता 3 सोबती गाड्या. डिझेल टाकतो आणि 11:30 वाजता जातो मुल्ला ढाब्याला. लिक्विड टाकून येतो खुष्का खायला. खुष्का खातो. हुबळी बायपास पास करून मित्रांनो झोपायला आलेलो आहे. हुबळी बायपासवरनं परत सकाळी 4:30ला उठवतो आणि पुढच्या प्रवासाला निघतो. गाडी खाली करायला जायचं त्याच्यामुळे टाईमपास जास्त नाही. 2-3 तासच झोपतो. 3 तासातच निघालेलो आहे. पुढं जाऊन भेटतोय बाळासाहेब. त्यांना रविवार आडवाय मचुला आणि त्यांना त्याच्यामुळे ते दमाने चाललेले आहेत. आमची गाडी होती रविवारची खाली म्हणून आम्ही जोरात चाललेलो आहे. जातो त्या राजस्थानीला भेटतो. तिथं खातो खुष्का ते आपलं परोटा आणि तिथून निघतो. नॉनस्टॉप 2:30 वाजता येतो आम्ही कोकोकोलाला. एंट्री करतो. संध्याकाळी चिचकर बी येते 7:30 वाजता. जेवण करतो आणि झोपतो. सकाळी 6 वाजता एंट्री करतो गेटवर. आतमध्ये गाड्या बोलवितात आणि खाली करायला लावतो. हे बघा खाली करून झाल्याच्या नंतर बिल घेतो. चिचकर मी आणि अक्षय बोर्डेला दुसरीकडे भरायला जायचं आहे. मेन चिचकर नारळ भरायला जाणार आहे केअरपेटला. मित्रांनो केअरपेटच्या दिशेने वाटचाल सुरू होती. नंतर जाऊन चिचकरण मी सिंगल रोड लागाय टायमिंगला चे आणि बिस्किट खातो आणि सिंगल रोडला गाडी टाकतो. जायचं आहे आता राहिले फक्त 35 किलोमीटर केअरपेट नारळ भरायला. केअरपेटला आल्यानंतर संदीप येते सकाळ पार्टीवाला. ते याला करतं आहे हाय. आता आंघोळ करून येतो. आंघोळ करून आल्याच्यानंतर जातो जेवायला. हे बघा ऑर्डर आलेली माझी. दुपारा येऊन करतो जेवण. आल्याच्यानंतर आराम झाल्याच्यानंतर चिचकरची गाडी भरते 7 वाजता. चिचकरला बाय बाय करून आम्ही बाळासाहेब बनवतो राईस. पुलाव राईस खातो आणि आज काय इथंच मुक्काम करायचा आहे मित्रांनो. उद्या गाड्या भरते.